Hello Dokala Shattangadev family, so welcome to my channel and let's start with the Big Boss Marathi season 6 review. And ह्यावेळी पण इलेक्शनचं जे काय प्रोडिक्शन आपण केलेलं होतं ते एकदम खरं निघाले आणि सोनाली राऊत घराच्या बाहेर गेलेल्या आहेत आणि घरातून फर्स्ट टाईम अशी व्यक्ती बाहेर गेली ज्याने ना तिला वाईट वाटलेलं आहे ना आपल्याला वाईट वाटलेलं आहे. तर त्याच्यामुळे खूप म्हणजे जो घरात काम करत नाही तर त्याने ह्या घराच्या बाहेर जाऊ, हा बिग बॉस मराठीचा रूल आहे आणि सेम तिच्या बाबतीत पण झालेला आहे. आणि आय होप असंच करत करत अनुश्री मानेसोबत पण हा रूल फॉलो हवा, कारण ती घरात काहीच काम करत नाही आहे. फक्त मला हे नाही करायचं आहे, मला ते नाही करायचं आहे असं करताना दिसते आपल्याला. सो प्लीज तिने पण घराच्या बाहेर जावं असं खूप लोकांची इच्छा आहे. तर लास्ट वीकमध्ये आपण म्हणजे माझ्या व्हिडिओने खरंच बिग बॉस मराठीला नजर लावली असं म्हणायला हरकत नाही, कारण मी असं सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये की हा घरातले लोक जास्त राडा करत नाही आहेत आधीच्या सीझनसारखे किंवा शांततेत खेळत आहेत. पण ह्या वीकमध्ये त्यांनी एकदम चुकीचं साबित केलेलं आहे. डोक्याला शॉट नका देऊला, कारण त्यांनी जे काही राडे घातलेले आहेत आणि मेन म्हणजे राडा घालणारे आपले राडाबाज क्वीन रुचितामुळे अर्धे राडे झालेले आहेत. तर तिची फ्रेंड कसं असतं की त्यांच्या टोळीचा एक रूल आहे की एक जण शांत असला की एक जण वरती चढलेलं असतं, एक जण चढलेलं असेल तर मग बाकीचे लोक असे शांत असतात. तर ते तसं आहे. तर ह्या वीकमध्ये अनुश्रीने आपल्या डोक्याला शॉट नाही दिलेला आहे, तर ह्या वीकमध्ये आपलं डोक्याला जो शॉट दिलेला आहे ते म्हणजे रुचिताने. कारण अरे किती रे बाबा तू राडे घालते, बिनकामाचे राडे घालते तू. म्हणजे टास्क करायचं तर शिस्तीत कर, डायरेक्ट जे काय जाऊन भिडते. आणि जे काय राकेशसोबत आणि सर्वात भारी तो पापडवाला टास्क होता. म्हणजे कंटिन्युअस फ्रॉम स्टार्ट टू एंड वी वर लाफिंग. कारण त्यांनी जे काही राडे घातले होते की त्यांनी बिग बॉसने सांगितलं होतं की तुम्ही ते बनवा आणि मग ते उद्ध्वस्त करा, पण ह्यांनी ते बनवायला दिलेच नाही, त्याच्या आधीच उद्ध्वस्त करायला लागले. आणि जे पिठाची जी काय रांगोळी खेळत होते ते ओ माय गॉड, म्हणजे लिटरली. आणि सोनावणे चुम्मेश्वरी खेळलास म्हणजे म्हणजे करणने जे काय टास्क खेळला आहे ओ माय गॉड. म्हणजे त्याने इतके दिवस जो काय तो ॲक्टिव्ह नव्हता ना तो ॲक्टिव्ह झाला होता त्या टास्कमध्ये. तिने जे काय राडा सुरू करायला सुरुवात केली तर ह्याने मस्तपैकी आपलं पीठच उडवायला सुरुवात केली तिच्यावरती. आणि त्याच ह्याच्यामध्ये त्याला थोडासा ते तिने मारलं, धक्का लागला, काय कानाखाली मारली, धक्का लागला, काय झालं ते माहिती नाही. तर अशा प्रकारे मारामारी करताना पण रुचिता आपल्याला दिसली आहे ह्या वीकमध्ये. आणि दिस इज व्हेरी अनफेअर, कारण आधीच्या सीझनमध्ये नुसता हात लागला, नुसता हात असा डायरेक्ट उचलला म्हणून लोकांना घराच्या बाहेर काढण्यात आलेले अशा केसेस आपल्याला माहिती आहेत. त्याच्या आधीच्या सीझनमध्ये पराग म्हणून जो होता नेहा शितोळेसोबत त्याचं भांडण झालं, मग त्याला घराच्या बाहेर काढलं होतं. सेकंड लास्टच्या सीझनमध्येच आर्या, तिला पण घराच्या बाहेर काढलेलं होतं. तर ह्यावेळी रुचितासोबत का नाही काही ॲक्शन घेण्यात आली बिग बॉसने, तर तो एक प्रश्न आहे. तर आधीच्या सीझनमध्ये जर तुम्ही ते रूल फॉलो करता तर सेम रूल इथे पण त्यांना लागू पडतील. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती खूप लोक चिडलेली पण आहेत की तिला पण आता घराच्या बाहेर काढा. तिला काढलं तर मजा नाही येणार, ते पण तेवढंच आहे. पण तरी पण रूल असतो. तर ती अंगावर धावत होती आणि लिटरली कालच्या एपिसोडमध्ये तर ती दीपाली ताईसोबत मारामारी करायला अशी. दीपाली ताईला बोलती मार मार मार, आणि दीपालीने जो काय असा रूप घेतला होता तर मला असं वाटलं आता दीपालीच तिला मारते, पण तिने मारलं नाही तिला. तर अशा प्रकारे जरा ॲग्रेसिव्ह होताना दिसत आहेत घरामध्ये. आणि बिनकामाचं ॲग्रेशन कोणाचं दिसत असतील आपल्याला तर मला असं जाणवलं तर ते राकेश बापट. कारण काही नाही झालं तरी मला टास्क नाही खेळायचे, मला बाहेर जायचं आहे, ही असतील नाही तर मी असेन ह्या घरात. अरे भाई तू आहे कोण? अरे म्हणजे तू कोण आहेस? म्हणजे कशाला तुला लोक एवढी भाव देतील? तुला बाहेर भाव भेटत असेल तर तू असं एक्सपेक्ट करत असेल की तुला घरात पण भेटेल. ह्या तसं नाही आहे, कारण सगळे ते एका लेवलला असतात. त्याचा गेम चांगला आहे, तो माणूस म्हणून चांगला आहे, पण त्याची जी काही स्टाईल आहे ना की यार एक तर मी खेळणार नाही तर मग हे लोक खेळणार, आणि त्याला जर नाही होते असं दिसतं तर तेव्हा तो एकदम असा झोन आउट होऊन जातो. असं काल आपल्याला दिसलं होतं त्याच्या टास्कमध्ये खेळताना. राग आला आहे ना तर तिथलं तिथं भांड, ती जशी नडते आहे ना तसं तू पण नड, आणि जो काही तो विषय सॉर्ट करून टाक.
आणि मला कुठेतरी करणचं नाही आवडलं एक गोष्ट, की रुचिताने त्याला मारलं किंवा हात उचलला तर तो आधी खूप असा रागत होता. बट कालच्या एपिसोडच्या एंडला ती दोघं कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत आहेत, म्हणजे तिने ह्याला समजवलं तर हा पण तिला समजवते. अजिबात असं करायची गरज नव्हती, कारण राग आलाय तर राग आलाय, तुम्हाला भिडायचं आहे तर सरळ भिडा. पण हे असं जाऊन काहीतरी चुम्माचाटी करायची नाही की अरे कॅमेऱ्यासाठी फक्त तुम्ही दाखवते सॉरी वगैरे बोलून. तिला घाबरवूनच ठेवायला पाहिजे होतं, जसं राकेशने ठेवलं. राकेशकडे जेव्हा हे लोक गेले, विषय जो त्यांचा माहिती नाही कुणाला टच केलं काय झालं, किंवा डायरेक्ट म्हणजे हा सीझनमध्ये तर कॅरेक्टर टच आणि हे ते म्हणजे नको ते विषय आणले जातात. गेम सोडून सगळं खेळताय तुम्ही. गेम खेळायचं तिथे सगळे असे झोन आउट झालेले असतात. अरे आता काय करायचं, अर्ध्या लोकांना तर गेमच माहिती नसतो तरी पण खेळायचा ट्राय करतात, पण ते गेमची डेफिनेशनच चेंज करतात. ते ह्या सीझनमध्ये कुठेतरी बघताना असं जाणवतं आहे. तर राकेशने जसं काल तिला उत्तर दिलं रुचिताला, जे काय आहे ते मी भाऊच्या धक्क्यावरती हे करेन, तर त्यामुळे तसं त्याने पण राहिलं पाहिजे होतं. त्याने उगाच आपलं तिच्या खांद्यावर हात ठेवून नंतर मला ठीक आहे सॉरी बोला, मग ती पण एकदम अशी सॉरी. आणि एक गोष्ट ह्या सीझन बघताना जाणवते की रितेशच्या भाऊच्या धक्क्याला ही लोक खरंच खूप घाबरतात. कारण जरा काय झालं ना त्यांचं की भाऊचा धक्का यायच्या आधीच कॅमेऱ्यासमोर सॉरी बोलतोय आता आम्ही, आमचा जो काही विषय आहे तो आमच्यामध्ये मिटला आहे. अरे तुमचे विषय जर तुमच्यामध्ये मिटायला लागले, सो वाय वी नीड भाऊचा धक्का? जस्ट की बाबा त्या हिला अनुश्रीला ओरडावं चोरीवरून. तर काल काय नाही तर बिग बॉसने अनुश्रीची चोरीचं टॅलेंट बघून डायरेक्ट चोरीचाच टास्क दिला की मोती चोरा तुम्ही आणि हार बनवा. तर आता ते कॅप्टन्सीसाठी 2 टास्क झाले, त्यामध्ये फर्स्ट ह्याला सागर जिंकला, सेकंड ह्याला सचिन जिंकला. आणि ह्या दोघांना कॅप्टन्सी भेटणं आणि सागर थोडासा म्हणजे सपोर्ट जो आहे टोळीचं जास्त करून सागरला आहे, कारण त्यांना असं वाटतं आपल्या विशाल भाऊंना जे टोळीचे किंग आहेत त्यांना असं वाटतं की सचिन तेवढा लेवलचा नाही आहे, तर ती कॅप्टन्सी माझ्यासमोर सचिनला जावं म्हणजे माझ्या गेमवरती कुठेतरी असं हे होते, मला कमी लेखल्यासारखं होतं. अरे का नाही लेखणार, तू जिथे भांडायचं तिथे भांडताना दिसत नाहीस विशाल. जे तुला बोलले की मुलींच्या बंदूक अशी खांद्यावर ठेवून तू गेम खेळतोस ते करेक्ट एकदम, अजिबात त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे, कारण तू तसंच करताना दिसतोस. कुठे भिडायचं, तुझी एवढी बॉडी आहे तर कोणाशी भिडतोय तू? प्रभूशी भिडतोयस, त्या मुलींशी भिडतोयस, तन्वीशी का? आणि जिथे अर्धी भांडणं तर मला असं वाटतं मॅनिप्युलेट करायचं काम विशालच करतो टोळीचं. जसं काल त्याने रुचिताचे कान भरले राकेश आणि ह्याच्याबद्दल, दीपालीबद्दल, आणि लगेच जाऊन ती पेटले. आणि ती पेटल्यानंतर मग असं जायचं, असं मिठी मारायची आणि बोलायचं अरे बाळा शांत हो, आपली टोळी आहे तुझ्यासोबत, जसं टोळीने तुला खड्ड्यात टाकलं तर कुठेतरी हात देतीलच, असं त्यांचा अप्रोच आहे. तर थोडंसं ह्यांचा जर गेम असा आहे तर कॅप्टन्सीसाठी आय थिंक 2 ठीक उमेदवार आहेत, आणि त्यामध्ये फॉर व्हेरी ऑनेस्ट मला असं वाटते की सचिन भाऊंनी हवं, कारण त्यांना थोडंसं असं जरा दिसायची गरज आहे आत्ता तरी, तर ते त्यातून तरी दिसतील अशी एक हे. कारण सागर तर का फॉर ऑब्वियस की ते एंटरटेन करता येतच, आणि बाकीच्या गोष्टी सागर थोड्या डोकं लावून आणि चॅप्टर करतायत जरा घरामध्ये दिसतात आपल्याला. म्हणजे ते दाखवत नाहीत, ते ना मनातून कुठून तरी गट फिलिंग की त्यांना टोळीचा भाग व्हायचा. बट टोळीचे लोक असे आहेत की ते फक्त सागरला वरच्यावर हे करतात, जसं विशालने ओमकारला गुंडाळलं. जेव्हा टास्क चालू होता की कॅप्टन ए असं टीम ए जिंकली आणि बीकडे चान्स दिले होते की त्यांच्यातले 2 हे निवडा जे पात्र आहेत कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी, तर तेव्हा सगळ्यांचे पॉईंट चालू होते. आणि आपला ओंकार भाई जो आहे, म्हणजे त्या जोड्या दिल्या आहेत ना त्यांना ते बेल्ट लावून, त्याच्यामध्ये तो इतका मॅनिप्युलेट झाला आहे त्या विशालमुळे, तर त्या अख्ख्या ग्रुपला अख्ख्या घराला विशाल कॅप्टन व्हावा असं नको आहे. अँड स्टील ही इज टेकिंग हिज नेम अगेन्स्ट एव्हरीवन की बाबा आय वॉन्ट विशाल, मला विशालच पाहिजे. अरे तू जे बोलतेस त्याला पॉईंट तरी आहे का? तू काय बोलतोयस, काय बोलतोयस? आत्ता सेकंड ह्या नॉमिनेशनमध्ये जे आहेत त्यातली सर्वात बाहेर जायची पहिली हे असं मला वाटतं आहे की ओमकारने जावं. पण ओमकारचं जर लक चांगलं असेल, आपल्याला दिसते की आयुषची तब्येत ठीक नाही आहे, तर मे बी आयुषला जर घराच्या बाहेर जावं लागलं
पण त्याला जाऊ नये असं मला वाटतं, कारण तो ही वॉज व्हेरी गुड गाय की, आणि बाकी सगळा गेम पण त्याचा व्यवस्थित होता, थोडंसं त्याचं कम्युनिकेशन पण ठीक होतं. पण त्याची तब्येत थोडी जास्त बिघडताना दिसली तर मे बी आयुष घराच्या बाहेर जाऊ शकतो. नाहीतर मला असं वाटतं आत्ताच्या ट्रेंडनुसार जे वोटिंग ट्रेंड्स किंवा फॅन फॉलोअर्सचं जे काय सोशल मीडियावरती धिंगाणा घालून ठेवला आहे, त्या ह्याने मला असं वाटते की आपला ओंकार बाईने घराच्या बाहेर जावं. कारण खरंच मला तो अजिबातच आवडत नाही, म्हणजे त्याचा गेमच मला कळत नाही ना की तो काय करतो आहे. त्यामुळे ओंकारने ह्या बाहेर जावं अशी माझी इच्छा आहे. ते मे बी ह्या वेळी ओंकार घराच्या बाहेर जाईल. सो लेट सी कोण एलिमिनेट होतं आहे आणि भाऊच्या धक्क्यावरती ह्यावेळी कुणाला ओरडा भेटतो आहे. तर ते पिठावाल्या सीनमुळे तर पक्का काही ना काहीतरी राडा होणार आहे. बघूया कसा राडा होईल आणि काय होईल. तोपर्यंत तर तुम्ही असेच रिव्ह्यूज जर तुम्हाला आवडत असतील सो प्लीज़ लाइक शेयर एंड सब्सक्राइब टू माय चैनल एंड देखते हैं कैसे कैसे कंटिन्यू करते हैं इसमें वीडियोस में और क्या क्या इनपुट्स दे सकते हैं. धन्यवाद.